बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदार यांच्यावर मकोगा कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात आर्थिक संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यांनी काही कागदपत्र सार्वजनिक करत म्हटलं आहे की जगमित्र शुगर्स या कंपनीशी संबंधित काही जमिनी मुंडे आणि कराड यांच्या नावाने एकत्रित आहे. अंजली दामनिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार ही जमीन सुमारे 88 एकर असल्याचं म्हटलं जात आहे. वैयक्तिकरित्या व्यंकटेश्वर इंडस्ट्री सर्व्हिस या कंपनीतही राजश्री धनंजय मुंडे या संचालक असून या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात कराड यांचा मोठा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी वाल्मिक कराड हे त्यांच्या जवळचे सहकारी असल्याचं मान्य केलं आहे, परंतु त्यांच्यावर होत असलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. वेळ आल्यावर यावर सविस्तर बोलू, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांवर मकोगा कायद्याअंतर्गत कारवाई केली आहेच, पण मकोगा कायद्यातील तरतुदीनुसार संघटित गुन्हेगारातून जमा केलेली मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. याची तरतुदीचा वापर करून सहकारी पक्षाने बीडच्या विशेष मकोका न्यायालयात कराड यांच्या मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी केली आहे. या एसआयटीने कराड यांची सर्व जंगम जुन्या आणि स्थानावर नवीन मालमत्तेवर जप्त करण्याची प्रक्रिया सुरू देखील केली आहे आणि यासाठी कोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. वाल्मिक कराड यांनी या प्रकरणात आपण दोषी नसल्याचा दावा करत दोषमुक्तीचा अर्ज देखील कोर्टापुढे सादर केला होता, मात्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला आहे. कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे की वाल्मिक कराड हेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार आहेत. हा निर्णय कराड यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. सामाजिक कार्यकर्ते अंजली दामनिया यांनी काही दिवसापूर्वी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात असलेले जमिनीच्या भागीदारीचे काही कागदपत्र पोस्ट केले होते, ज्यामुळे जर आता न्यायालयाने वाल्मिक कराड यांच्या इतर संपत्तीसह एकत्रित मालमत्तेवर जप्तीचे आदेश दिले तर धनंजय मुंडे यांना मोठा दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जप्तीमुळे त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरू शकते. या शक्यतेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क नोंदवले जात आहेत. यामुळे चर्चांना उधाण देखील आलं आहे. सध्या सुरू असलेले राजकीय आणि न्यायालयीन घडामोडीमुळे बीडमधील वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत कथित एकत्रित मालमत्तेवर जप्तीची कारवाई झाल्यास हा मुंडेंना मोठा दणका बसणार आहे. तसंच यांचा राजकीय परिणाम होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. त्याचबरोबर दोषी असलेले वाल्मिक कराड यांची मालमत्ता जप्त होणारच आहे. त्याचबरोबर जे धनंजय मुंडे आहे यांची देखील मालमत्तेमध्ये काही फरक पडतो का, हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तर तुम्ही तुमचे या प्रकरणाबद्दल काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.